खेळण्यापासून ते आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होणे ही माझ्याही दृष्टीतून खूप मोठी बाब आहे. अनेक माझे मित्र आहेत तिथे. आज आवर्जून हैदराबादहून, निजामाबादहून, औरंगाबादहून, नांदेडहून हे खास या सत्कार सोहळ्यासाठी मी न बोलवता आलेले आहेत. आणि हा त्यांचा माझ्यावरचा प्रेम खरोखर ऍप्रिशिएट करण्यासारखा आहे. आज अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत. मी जेव्हा शाळेत होतो सर, एकच किस्सा सांगतो की वडिलांनी खूप सामाजिक कार्य केलं पण पैसा काही कमवला नाही. तर मी आणि माझा भाऊ जेव्हा आम्ही शाळेत जायचो, नेहरू शाळेत, तर डॉक्टर वाघमारे त्या शाळेचे सेक्रेटरी आणि मेंबर वगैरे होते. तर जेव्हा परीक्षा यायची तर आमच्या दोघांची फीस भरलेली नसायची. तर ऍज युजल मग परीक्षेला बसायचं नाही म्हणून मॅडमनी आदल्या दिवशी लिहून द्यायची किंवा तुमची फीस पेंडिंग आहे. तर मग अशा वेळेस मग वडिलांकडे जायचो, ते फीस भरायची आहे, पैसे द्या. अरे ते म्हणले आता आपण बघू पुढच्या वेळेस, तू काय कर, तू डॉक्टर वाघमारे साहेबांकडे जा. मग आम्ही दोघे भाऊ जायचो आणि डॉक्टर वाघमारे म्हणायचे आले का तुम्ही परत, आणि मग ते एका चिठ्ठीवर लिहून द्यायचे आणि आम्ही ती चिठ्ठी शाळेत दाखवायची. सर फक्त 20 रुपये फीस होती त्यावेळेस, पण तीही भरू शकत नव्हतो कारण वडिलांनी आपलं पूर्ण आयुष्य हे सामाजिक सेवेसाठी वाहून घेतलेलं होतं. आणि वडिलांच्या या सामाजिक कार्यात आईने घरची धुरा सांभाळली. आईने समर्थपणे आमच्या सर्व भावंडांना खूप कमी पैशात, घरी पैसाच नसायचा, वडिलांनी सगळं विकून टाकलेलं होतं. कारण इथे जरी 100 लोकांची मान्यता जरी असली, 100 विद्यार्थ्यांची, तरी जेवायला 400-500 विद्यार्थी राहायचे त्या काळातली गोष्ट. तर घरी काही नव्हतं, पितळी भांडे ते सुद्धा वडिलांनी गिरवी ठेवून मुलांना तिथे जेवण दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी अशा घराण्यातून आलेलो आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे, सामाजिक जाणीव आहे. आणि मी नक्कीच जेव्हा न्यायमूर्ती म्हणून काम करेल तर माझ्याकडून जास्तीत जास्त सामाजिक न्यायाची मी नक्कीच त्याला पात्र ठरेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. या शुभ प्रसंगी